सोशल मीडिया पर कांग्रेस प्रमुख राहुल गांधी और कांग्रेस के 25 सांसदों को गोली मारने की धमकी दिए जाने का मामला सामने आया। युवक कांग्रेस अमरावती ने इस संबंध में शहर के सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कर कार्रवाई की मांग की है और पुलिस उपायुक्त श्याम घुगे को ज्ञापन सौंपा। प्रारंभिक जानकारी के अनुसार धमकी देने वाला व्यक्ति मध्य प्रदेश या गुजरात का बताया जा रहा है, जिसका नाम सोशल मीडिया पर राज सिंह अवनेसा सामने आ रहा है। युवक कांग्रेस ने पुलिस प्रशासन से इस व्यक्ति की जल्द गिरफ्तारी करने की मांग की। मांग पूरी न होने पर शहर और गांव में बड़े पैमाने पर आंदोलन करने की चेतावनी भी दी गई। युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती सिटी कोतवालीमध्ये आत्ताच एक निवेदन देण्यात आलं। या मनुवादी लोकांच्या म्हणजे यांच्या डोक्यात पूर्णपणे सत्ता गेलेली आहे। यांनी 25 खासदारांना मारायची धमकी तो राज सिंह अमेरा देतो आहे। सोशल मीडियावर सांगतो आहे की मला अटक झाली तर चालेल, मला पोलिसांची भीती नाही, काही नाही। म्हणजे तो राहुल गांधींना घरी जाऊन मारायची धमकी जो सोशल मीडियाद्वारे देतो। स्वतःला ओम बिर्लाचा माणूस म्हणतोय, स्वतःला गोरक्षक म्हणतोय। ज्यांनी दाभोळकर सारख्या लोकांना यांनी म्हणजे जे विचारांनी संपू शकत नाही तर याही गोळ्यांनी संपवायची जी भाषा करतात, यासाठी आमचं एक युवक काँग्रेसचं निवेदन होतं। 25 खासदारांपैकी आपल्या अमरावतीतले सुद्धा एक खासदार त्यात आहे की या 25 खासदारांना तो गोळ्या झाडून उडवायची धमकी देतोय। माझं सीपी साहेब ठाणेदार साहेबांना एकच म्हणणं होतं की त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, नाही तर युवक काँग्रेस संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात पूर्ण गांधीगिरीचं आंदोलन तर आम्ही करतोच, नाही तर आम्ही भगतसिंग आमच्या अंगात घुसायला काही वेळ लागणार नाही। आज आम्ही अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशन येथे एक विकृत व्यक्ती जो स्वतःला बजरंग दल, गौरक्षक, ओम बिर्ला यांच्या टीम मधला आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे असं तो स्वतः त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। आणि तो आपल्या देशाचे 25 खासदार आणि आमचे काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना गोळीने उडवून देण्याची धमकी देत आहे। अशा विकृत व्यक्तीला तात्काळ शासनाने, सरकारने त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावे, यासाठी आम्ही आज इथे पोलीस स्टेशनमध्ये सगळे युवक काँग्रेसचे मंडळी इथे आलेलो आहे। असं जर नाही झालं, त्याला जर त्यांनी जाब नाही दिला तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर, तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू।